दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. भाजपचे दगाबाज मित्र भाजपाचा हा दगाबाज मित्र निघालेला आहे. उद्धव ठाकरे यांनी या बैठकीमध्ये वक्तव्य केलं आपण बघतोय. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना कसं संपवायचं याची भाजपनं रणनीती आखलेली होती असंही उद्धव ठाकरे म्हणाले. आज शिवसेना भवनमध्ये एक बैठक पार पडली आणि त्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय. या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतात माझे सहकारी निवृत्ती बाबर आपल्याला. निवृत्ती बाबर याच्याशी आपण संपर्क साधतोय. तर आपण हे बघतोय सध्या दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असं भाजप दगाबाज मित्र निघालाय. उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य आज झालेल्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केलंय. आणखी काय काय उद्धव ठाकरे या बैठकीमध्ये म्हणाले त्या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतात माझे सहकारी निवृत्ती बाबर आपल्याला. निवृत्ती, उद्धव ठाकरेंनी आणखी काय काय म्हटलंय भाजप आणि इतर सगळ्या घडामोडींवर? पाहतोय की शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे पक्षाची सर्व खासदार आमदारांनी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असं उद्धव ठाकरेंनी जे आहे ते वक्तव्य केलेलं आहे. भाजप दगाबाज मित्र निघाला असं देखील या बैठकीत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा जेव्हा मुख्यमंत्री पदावर बसला तेव्हा शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना कसं संपवायचं या सगळ्यांची रणनीती जी आहे ती भाजपनं आखली गेली असं देखील वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी या बैठकीमध्ये केले. त्यासोबतच बाळासाहेबांनी भाजपला महाराष्ट्रात मोठं केलं, त्यासोबत देशात मोठं केलं. परंतु जेव्हा भाजपची सत्ता देशामध्ये आली तेव्हा बाळासाहेबांनी काहीही त्यांच्याकडे मागितलं नाही. परंतु जेव्हा बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला तेव्हा याच भाजपने शिवसेनेला संपवायला निघाला असं वक्तव्य जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी या बैठकीमध्ये केलेलं आहे. या अगोदर आपण जर पाहायला गेलं तर जेव्हा शिवसेनेचे 2 तुकडे झाले तेव्हापासूनच उद्धव ठाकरे भाजपवर वारंवार टीका करताना आपल्याला पाहायला मिळत होतं आणि या बैठकीमध्ये देखील त्यांनी भाजपवरती मोठ्या प्रमाणात टीका केल्याचं पाहायला मिळालं. सुमित, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेला हल्लाबोल आपण बघतोय. ज्यांना खूप काही दिले ते सुद्धा सोडून गेले त्यांना जाऊ द्या असं उद्धव ठाकरेंनी या बैठकीदरम्यान म्हटलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला लढायचं आहे कारण शिवसेना अगोदर देखील लढत होती आणि आताही लढत राहील. दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. भाजप दगाबाज मित्र निघाला असं उद्धव ठाकरे यांनी बैठकीमध्ये वक्तव्य केलेलं आहे. बाळासाहेबांचा मुलगा सीएम झाला तेव्हा शिवसेना उद्धव ठाकरेंना कसं संपवायचं ही भाजपनं रणनीती आखली. बाळासाहेबांनी भाजपला राज्यात मोठं केलं पण मुलगा सीएम झाल्यावर भाजप सेना संपवायला निघालं. ज्यांना खूप काही दिलं ते सुद्धा सोडून गेले त्यांना जाऊ द्या. आपल्याला लढायचं आहे कारण शिवसेना अगोदर देखील लढत होती आणि आताही लढत राहील असंही उद्धव ठाकरेंनी या बैठकीदरम्यान म्हटलंय. आधी आंदोलन करत असताना आपण म्हणायचं देता का जाता. आता आपले काही सोडून गेलेले तेव्हा ते म्हणतात देता की जाऊ. तर दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. भाजप दगाबाज मित्र निघाल्याचं उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलेलं आहे. आज दादरमध्ये शिवसेना भवनमध्ये एक बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये सगळेच आमदार खासदार आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. त्या दरम्यानचं हे उद्धव ठाकरेंचं वक्तव्य.